काढेल त्या जसं 8 दिवसांनी त्यांनी पत्र काढलं शासकीय आहे की नाही तशाच प्रकारे तुमचं परत ते ॲप सुरू करेल आणि त्यानुसार ती कारवाई होईल. लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींना मानधन लाडक्या बहिणींना 1500 रुपये लाडक्या बहिणींना 1500 रुपये लाडक्या. माझं नाव अश्विनी संदीप कदम. मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला. मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे, जिल्हाधिकारी आहेत ना सर, त्यांच्याकडे आलो. तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. नेमकी काय तरी मागणी आहे, तुम्ही कशासाठी आमची मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं. हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहित पडणार की ही KYC करायची आहे. तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं. आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी. दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे. तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझीने दाखवणार का. मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे. सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे. अनेक महिन्यांनी चुकीची KYC सुद्धा केल्याचं म्हणलं जात आहे. KYC चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही आहे ना. आम्ही तर शेतू मधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते KYC चुकीचेच होणार आहे ना. प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला. मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली, कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचं होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते KYCचं नाटक करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ओके. माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते. पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना ही KYC न करताही हे सुरू झालं पाहिजे.